संतापजनक बातमी, कारण बदलापूरच्या शाळेपासून सुरू झालेली चिमुकल्यांवरच्या लैंगिक अत्याचाराची स्कूल व्हॅन पुण्यात पोहोचली आहे। पुण्यात 6 वर्षीय चिमुकल्यांवर स्कूल व्हॅन चालकाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय। मात्र ही घटना कशी उघडकीस आली जाणून घेऊ। पुण्यात बदलापूरची पुनरावृत्ती। स्कूल व्हॅन मध्ये चिमुकल्यांवर अत्याचार। शाळांपाठोपाठ स्कूल व्हॅन मध्येही लैंगिक अत्याचार। बदलापूर प्रकरण ताजा असतानाच आता थेट विद्येचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यातही 6 वर्षीय 2 चिमुकल्यांवर स्कूल व्हॅन चालकानं लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। त्यामुळे शाळेपाठोपाठ आता स्कूल व्हॅन मधील मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। नेमकं काय घडलंय ते पाहूया। पुण्यात धावत्या स्कूल व्हॅन मध्ये 2 चिमुकलींवर बस चालकाकडून अत्याचार। 45 वर्षीय नराधामाकडून 6 वर्षीय चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर 4 दिवसांपासून अत्याचार झाला। नराधम एका नामांकित शाळेतील स्कूल व्हॅन मध्ये काम करत होता। आरोपी बसमध्ये चिमुकलींना पुढच्या सीटवर बसवत होता। व्हॅन मध्ये चिमुकलींसोबत अश्लील चाळे करत असल्याचा आरोप। कुठेही वाच्यता करू नये म्हणून नराधमाकडून चिमुकलींना धमकी दिली जात होती। 30 सप्टेंबरला चिमुरडी शाळेतून घरी आल्यानंतर तिनं गुप्तांगात त्रास होत असल्याची माहिती आईला दिली आणि स्कूल व्हॅनचा नराधम चालक संजय रेड्डीच्या संतापजनक कृत्याचा पर्दाफाश झाला। त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। शाळेच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिली। त्यांच्या आईने तक्रार दिली। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल घेऊन त्यांचे गुन्हा दाखल केले आहे। दाखल करून तात्काळ जे चालक आहे, आरोपी आहे, त्यांना ताब्यात घेतले आहे। आणखी आता पुढचा तपास चालू आहे। तर दुसरीकडे पुण्याला हादरवणाऱ्या या प्रकरणामुळे राजकारणही तापलंय। सरकार गुन्हेगारांना वाचवत असल्यानं चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार वाढल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। तर चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याविषयी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिलंय। महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे एक बार भयावह आहे। कालची जी घटना पुण्यामध्ये जी घडली ही सातत्यानं लहान मुलींचा अत्याचार, शाळेत जाणाऱ्या लहान मुली असुरक्षित नाही, पूर्ण महाराष्ट्र देश हादरलेला आहे आणि सातत्याने या महाराष्ट्रात होते। कायदा सुव्यवस्था आता महाराष्ट्रात बाकीच राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। शाळेमध्ये मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि म्हणून त्याला आता फरार होता पण अरेस्ट करून आणलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे। अतिशय वाईट पद्धतीनं हे शोषण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। त्याच्यावर कडक कारवाई ही पोलिसांच्या वतीनं निश्चितपणे केली जाईल आणि जे काही कठीणात कठीण शिक्षा आहे ती शिक्षा ही त्याला देण्यात येईल। बदलापूर प्रकरणानंतर शाळेत विशाखा समिती आणि सखी सावित्री समिती स्थापन करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती। त्यानंतर स्कूल बसमध्ये महिला केअरटेकर असणं सक्तीचं करण्यात आलं। मात्र 8-10 विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल व्हॅनबाबत सरकारचं धोरण काय असा सवाल पुण्यातल्या या प्रकरणामुळे उपस्थित झालाय। बदलापूरची पुनरावृत्ती आणखी कुठे होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनानं कडक पावलं उचलण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।